सो आज का है डे 2 इन गोकर्ण और हम जा रहे हैं महाबलेश्वर टेम्पल। सब पूरा हम पाया बिया पड़ेंगे और फिर इसके बाद थोड़ा स्ट्रीट एक्सप्लोर करके एंजॉय करेंगे। उसके बाद हम जाएंगे याना। तो वीडियो में बने रहिए। और ये देखो ऐसा रहता है कर्नाटक का गाड़ी, अपने जैसे ही रहता है, सिर्फ नंबर प्लेट अलग रहता है। आणि हे आहे आपली गाय माता, ह्याच्या नक्की पाया पडा। आम्ही जवळ गेलो तर शिंग मारलं, त्याच्यामुळे आम्ही लांबून चालतो। आणि लालपरी कर्नाटकची आपले लालपरी तर काल तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, दाखवली का रे तू? नाही दाखवली का? दिसलीच नाही मला एक तरी। अच्छा, आणि समोर बघू शकता, म्हणजे खूप लांब आहे, इथून मोबाईलमधून दिसते। मस्तपैकी पाया बिया पडायचे आता आणि निघायचे। चार्ज भेटला तर मंदिरातल्या आतल्या दाखवीन, नाही तर शक्यता नाही आहे, अलाउड नाही आहे आतमध्ये, फोन अलाउड नाही आहे। ठीक आहे, चलो होतं नुसतं असतं का। तर आता आपण चाललोय गोकर्णच्या मेन मंदिराकडे। तर सकाळचा टाईम आहे, तुम्ही काल रात्रीचा बघितला असेल, अख्खा अंधार होता, तुम्हाला काही नीट नाही दाखवता आलं। आणि मुद्दामून असा लूक घातलाय, तर आपण काय करणार आहे, मागून त्याचे असे व्हिडिओ घेऊ आणि कोणकोणत्या जो बघते अशी व्हिडिओ पब्लिक रिॲक्शन म्हणते दादा, बघणार तर कोणच नाही, आम्हाला गॅरंटी आहे फुल। मोजून 1-2 बघा, ते पण नाही, मायनसमध्ये माणसं बघतील, पण त्याचं आपण ट्राय करू करू चला। बाकी पार्किंग आहे, ही पार्किंग ह्या हॉटेलसाठी आहे। बाकी आता आपण निघू पटापट। नाही बाकी आता आपल्या दादानी वरती ब्लॅक शर्ट आणि खाली लुंगी घातलेली आहे आणि तो चालाय सरळ सरळ, काही बोलांना पण ब्लॉगमध्ये पण आहे ना तो। आणि आता आपण चहा प्यायला थांबले, आपल्या दोन्ही मम्मींना चहा प्यायचा आहे, थांबले। तर चहा सांगितलं आहे दादानी, मी बसले थोड्या वेळ कारण चहा येते तोपर्यंत। बाकी आपली ताई तिकडे आहे, दादाने ऑर्डर दिलेली आहे, 5 ते 10 मिनटात चहा येऊन जाईल आणि आपण जाऊ मंदिराकडे। तर आपलं झालं एक चहा पिऊन, म्हणजे दादाने, मी नाही प्याला, आपल्या ह्याने दादाने दिले। आता आम्ही चाललो आहे बीचकडे। आधी ठीक आहे, मे बी मंदिराकडे जाईन, पण बघू काय होते, मंदिर चालू असून तर बघू। कन्फ्युजन, पण बीचच्या आधी मंदिराकडे चाललं आहे, पण आता सकाळची गर्दी एवढी आहे की गाड्यांना पार्किंग नाही आहे। अशाच नुसत्या रस्त्यावर लावून मंदिराकडे चालल्यात, काही बीचवर चालल्यात, बीचवर पण पार्किंग आहे, पण सगळे रूमवरच लावतात गाडी आणि मग तिथून पाय मंदिराकडे जातात, बीचकडे जातात। आणि आता आपण चालले महादेवाचं दर्शन करायला, जो की तिकडे या साईडला गणपतीचं आहे। आणि आपला दादा बघा बंदिलकाड। आणि आता आपण मंदिराच्या आत आलो आहे आणि गर्दी आता आहे। सो आता मंदिरापाशी आलेलो आहे आपण, लाईन बघू शकता अजून केवढी झाली। आणि आता आम्ही बलेनवर आलो आहे, बलेन काढला आहे, दादाचे टिअर दिसत असेल, ॲप्स दिसतात, ॲप्स। तर मंदिराचं आता बांधकाम चालू आहे, त्यासाठी जरा आता ह्याच्या पुढं आम्हाला व्हिडिओ काढताना येणार, तिथे सरळ आहे फोटो आणि व्हिडिओ आर नॉट अवेलेबल। तर आता दादामध्ये गपचूप घेऊ आपण, आता फोन बंद करा। ठीक आहे, चलो डायरेक्ट आता भेटतो, बाहेर भेटतो डायरेक्ट। गुड नाईट। आता आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतोय, मंदिर इकडे, आपण इकडे चाललंय, इकडून सरळ तिकडं जायचं आहे, काल तुम्ही हे बघितलं असेल। आणि मंदिराचा कळस आहे हा। तर हे आहे मंदिरचं परिसर, रेनोव्हेशन चालू आहे, एकदम मस्त साऊंड चालू असतो।
मंदिरात फोटो व्हिडिओ अलाउड नाही म्हणून आम्ही बाहेरूनच काढलं. तेवढंच दर्शन घ्या, बाकीचे दाखवतो. आणि आता आपलं दर्शन झालंय. तर काय हे सोविनियर्स आहे, फ्रीज मॅग्नेट्स आहे ना. मला तर आपण परत एकदा जाणार आहे मंदिरात, तेव्हा आपण ट्राय करूया एकदा काहीतरी व्हिडिओ शूट करायचं. नक्की जाणार. चालेल. एकदम भारी झालं, अतिशय सुंदर. आज व्हिडिओ नव्हते अलाउड, त्यासाठी फोन नाही काढता आला. 1-2 क्लिप घेतल्यात, ते बघा तुम्ही नंतर. आधी बघा पटकन, आधी नाश्ता करू आणि मग निघू. आता मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे, दर्शन वगैरे सगळं झालं. मस्त की दन पण खावा चला. व्हेज आता आपण इथं नाश्ता करून घेऊ. मग चहा इथंच प्यायला होता, आता नाश्ता पण इथंच करू आणि मग निघू पुढे. काय तर नाश्ता झाला का तुमचा? चालू आहे. दोनच मिनिट मी मागवलं होतं नाश्त्याला डोसा, पण भूक लागली तरी विसरलं मी काढायला ब्लॉग. एवढं आपला दादा आला दादाचा आहे डोसा. चमचमीत डोसा. आता आपण जाऊ रूमवरती, तिथे चेंज करू. आता आपण आलो रूमवरती, चेंज करून घेऊ पटकेनी आणि जाऊ. आत्ता आम्ही रूमवरती आलो आहे आणि आता आम्ही तिघं आउटफिट डिसाईड करते कुठलं घालायचं. मी जीन्स पॅन्ट आणि ह्या ग्रीन शर्ट घालणार आहे. दादा गेला आहे बाहेर, तर तो नाही सांगितलं. बाकी ह्यात आहे आपले बाकी कपडे अजून. तर बघू कोण कोण कसं घालते. सध्या मी आता हेच घालणार आहे, तिकडे गेलं की चेंज करेन, आता नाही पण करू शकतो चेंज. बघू. तो आउटफिट चेंज झालेला आहे. मी घातलं आहे ग्रीन शर्ट आणि व्हाईट टी शर्ट. दादाने घातलं आहे ब्लॅक टी शर्ट आणि जीन्स. बाकी तो इंस्टा बघतोय. हो ओके. सॉरी माझं जरा. आणि आपल्या दादानी ब्लॅक घातलेले व्हाईट लाईन्स आहे. आता जाऊ आपण कुठे? होनावरला जायचं आता. प्लॅनमध्ये चेंज आहे. या ना कॅन्सल केला आणि होनावरला चाललोय. डे 2 होनावर आहे आपला, तर होनावरला जाऊ. चलो चाललंय हुन्नरला. तर मी बॅग घेतलेली आहे, त्यात आपले कपडे, बाकी आपली सगळी मंडळी येत आहे. आणि आता आपण निघू. पोलामध्ये सगळे बसल्यात आपल्या गाडीमध्ये. आता बसून निघू पटकेने. आता चालवते. आता चाललंय आपण हुन्नावर. तर ते हुन्नावर किती किलोमीटर आहे दादा? 50 असेल, 50 किलोमीटर. अजून 50 किलोमीटर आहे, लांब आहे. तर पटापट निघू आपण.